तर हे आहे आपल्या नांदेड जिल्ह्यातील कुंडलेश्वर मंदिर, जे की आहे आपल्या बिलोली तालुक्यामध्ये. तर नमस्कार मंडळी, आज मी आहे आपल्या गावाकडे बिलोलीला. म्हणून वाटलं आपल्या गावामधील काही धार्मिक स्थळांची तुम्हाला ओळख करून द्यावी, म्हणून निघालो सकाळी कुंडलवाडीला, जे की बिलोली पासून काहीच अंतरावर आहे. मी पण खूप वेळा कुंडलवाडीला आलो, पण कधी कुंडलेश्वर मंदिरला जाण्याचा योग आपल्याला आला नाही. म्हणून आम्हाला हे मंदिर कुंडलवाडीमध्ये कोणत्या स्थानी आहे ते पण माहित नव्हतं. म्हणून त्यातल्या काही स्थानिक लोकांना विचारत आम्ही पोहोचलो मंदिराकडे. आणि मंदिराचं स्थान आहे गावाच्या मधोमध, कारण की श्री कुंडलेश्वरांना या गावचं जागृत ग्रामदैवत मानलं जातं. तर मंडळी, मंदिरामध्ये एक प्रसन्न वातावरण आहे, ज्याच्या सानिध्यामध्ये लहान लेकरांना पण खेळायला आवडते. म्हणून काही वेळा आम्ही त्या लहान लेकरांचे खेळ बघत थांबलो. मग लागलो आम्ही आमच्या माहिती गोळा करण्याच्या कामाला. त्यामुळे काही तेथील स्थानिक लोकांशी आम्ही संवाद साधण्याचा प्रयत्न केला, पण तेथे कळाले की इथली सर्व माहिती येथील मंदिरामधील फलकावर पूर्ण लिहून आहे, जे की तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या साईडलाच आहे दीपस्तंभ, आणि मंदिरामध्ये प्रवेश करतात डाव्या साईडला आहे कुंड. पण कालांतराने कुंडाची दशा थोडीशी खराब झालेली आहे. तर मंडळी, व्हिडिओच्या शेवटी मला गावकऱ्यांना फक्त इतकंच म्हणायचं आहे की ज्या कुंडाच्या अस्तित्वामुळे आपल्या गावाच्या अस्तित्वाला महत्व आहे, तर त्याची जबाबदारी आपली नाही का बरं? आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणत असतो की आपली संस्कृती आपल्याला जपायला हवी, आणि कृपया आपण सर्वांनी आपल्या गावातील सांस्कृतिक वारसांना थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. तर मंडळी, भेटूया नवीन एका व्हिडिओ सोबत अशाच एका सुंदर जागेसाठी, आणि बघत राहा माझे व्लॉग्स.